या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. परंपरा या चिरेबंदी भिंतीसारख्या असतात. त्याच्यावर किती डोकं आपटा, डोकं फुटेल, भिंत नाही तोडणार. पहा, परिस्थिती अशी नाजूक झाली आहे की आता काय करावं हे समजत नाही. उद्या मी दिलेली साडी नेसून देवळात या. समय उजळायला. काय वेळेपणा चालू असतो बकुळा? ऋषी, अरे कसला वेळेपणा? मी काय बोलते तुला नीट कळतंय. उगाच काही घडलं नाही असं दाखवू नकोस. अरे पण ऋषी, नाही बकुळा, त्या दिवशी मला विसरून जासं म्हणून निघून गेलीस आणि नंतर सोडून हवेत विरघळून गेलीस. मी रोज आपल्या ठरलेल्या ठिकाणी तुझी वेड्यासारखा वाट पाहत असतो, तुला शोधत असतो. तुझं घरही ठाऊक नाही मला. म्हणजे तू घरी येणार होतास माझ्या? हो का? मनाई आहे मला. मी येणारच आहे तुझ्या घरी तुला मागणी घालायला. ऋषी, अरे अरे पण तुझ्या घरचे तुझं लग्न ठरवतायत ना? हो, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण 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 काय? पण काय बकुळा? अरे नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की घरचे जे ठरवतात ते आपल्या चांगल्यासाठीच ना, आपल्या भल्यासाठीच ठरवतात ते. मग त्यांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न करावं असं म्हणणं आहे तुझं? हा? हो. बकुळा, मी चेष्टेतही असा विचार करू शकत नाहीये. काय झालंय तुला? का अशी बोलतेस तू? अरे तुला नवल वाटावं असं काहीच बोलत नाहीये मी. बकुळा, काय झालंय तुला? काही झालेलं नाहीये मला. मी फक्त भानावर आले. ऋषी, अरे अरे आपण स्वप्नांच्या जगात वावरत होतो, पण त्या धुक्यातून बाहेर आले मी आता. ऋषी, आपली जग खूप वेगळी वेगळी आहेत रे. आणि तरी सुद्धा आपण एकत्र येण्याचा अट्टहास केला ना तर अनर्थ होईल. मी त्या दिवशी तुला सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगते, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. पण तरीही तू मला विसरून जा आणि तुझ्या घरचे ज्या मुलीशी लग्न ठरवतायत ना तिच्याशी लग्न कर आणि सुखी हो. ही आपली शेवटची भेट. यापुढे मी तुला भेटणार नाही. विसरून जा मला. केशव, केशव, हे बघ मी काढलं. काय झालं?
हा हा तू कचरा काढत अरे कुसळ गेलाय तुझ्या पोटात. तू घाबरू नकोस, घाबरू नकोस. मी तुला काढून देते कुसळ. हा 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 मी सुई आणते. हा अरे नको नको कसं मी काढून देते ना. अरे हे असं पूस राहिलं ना बोटात तर तुझं बोट सुजेल ना रे. हा मग तुला खूप दुखेल, मग मला वाईट वाटेल. तू घाबरू नकोस, मी अगदी अलगद काढून देते. तुला कळणार पण नाही. माझ्या सासूबाईंनी शिकवलंय मला कसं कूस काढायचं ते. तू थांब हा इथेच, मी सुई आणते. हा थांब हा मी आणते सुई. हे बघ काहीच होणार नाहीये तुला केशव. कुठे गेला केशव? पकडला. तू घाबरलास, तू घाबरू नकोस. तू घाबरू नकोस. थांब ना केशव, थांब. तू थांब ना केशव, थांब. इकडे नाही दुखणार. इकडे ये. हळूहळू, अगदी हळूहळू. तुला नाही खाणार. नाही दुखणार. हे बघ, हे ना असं तेल लावायचं. बघ हा, तुला कळणार पण नाही. अगदी अलगद काढी. हा अगदी अलगद. हळू हा, अगदी अलगद. हा अलगद अलगद अलगद. बघ तुला कळणार पण नाही. हे बघ निघालं. बघ 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 निघालं. कळलं तुला? मग कसं काढलं मी? मग गेलं. सासूबाईंनी शिकवलंय मला. माझे हात तुझ्या हातात असल्यावर तुला खूप शांत वाटतं, बरं वाटतं. मी तुझे हात कधीच सोडणार नाही. तुझे हात माझ्या हातात असले ना की मला पण कुणाचीच भीती वाटत नाही. मी कुणालाच घाबरणार नाही. मी त्या दिलीपला पण घाबरणार नाही. मी सगळ्या जगाला ओरडून सांगणार की केशव मला खूप आवडतो म्हणून. आता मी चंपाबाई, चंपाबाई, अगं बाई तुम्ही बसा ना. हे आधी घ्या बरं. हो आता आणि काय घ्या. प्रत्येक वेळेला आणलंच पाहिजे असं आहे का? म्हणजे काय? अहो तुम्ही जे मला देणार आहात त्याच्या बदल्यात मी जे देतोय ते काहीच नाही हो. दर्या में खसखस. बरं काय घेणार तुम्ही? मी काय घेणार? घे कोकम सरबत घे. वासू, ए वासू. काय चंपाबाई? का बकुळा घरात नाहीये? आहे पण मग त्याचं काय चंपाबाई?
ते चंद्रमुख बघितलं नाही ना तर अन्न गोड लागत नाही हो मला. वासू, कोकम सरबत घेऊन ये दिलीप खोतांसाठी. आणतो. त्याचं काय आहे ना दिलीप खोत, यापूर्वी मी आपल्याशी बोलले होते, पण पुन्हा एकदा सांगते, बकुळेच्या गळ्यात दर्शन बांधल्याशिवाय तुम्हाला तिच्यावर अधिकार सांगता येणार नाही. आणि श्रीपाद भटांनी अजून मुहूर्तही काढलेला नाहीये. तेव्हा जरा बकुळेच्या मनाला ठेच लागेल असं काही करू नका. नाही म्हणजे थोडं कलाकलाने घेतलं तर बरं होईल. बराच लंबा चौडा उपदेश केलात तुम्ही मला चंपाबाई. नाही, अशा 4 गोष्टी बकुळेला सांगता की नाही? सांगते ना, हळूहळू येईल वळणाला. कशी आहे? ती तुमचे नाही, तिच्या मैत्रिणीचे उपदेश ऐकते. म्हणजे चंपाबाई, तुम्हाला खरंच ठाऊक नाहीये की ठाऊक नसल्यासारखं दाखवताय? काय म्हणायचंय काय तुम्हाला? तिची ती मैत्रीण नंदा, तिचं काय? परवा माझ्याशी वाद घालत होती की बकुळीचं हित तिला कळतं म्हणून. आता देवापेक्षा, धर्मशास्त्र सांगणाऱ्या देवाच्या पुजाऱ्यांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत का? नाही, तिरीबिरीत भावनेच्या भरात दगड उंच भिरकावले तर ते सूर्याला लागत नाहीत. उलट सूर्य तर तापतोच, पण आपण भिरकावलेला एखादा दगड उलट आपल्याच वर्मी येऊन लागण्याची शक्यता असते. माणसानं आपला वकूब ओळखावा आणि नंतर लढण्याची भाषा करावी. नाही, एक वेळ देवाच्या पुजेऱ्याचं मी समजू शकतो, पण खुद्द देवालाच आव्हान म्हणजे खूपच पडणार आपल्या पदरात. काही येतंय का लक्षात? गावानं वेरेच्या पलीकडे टाकलंय तुम्हाला. ती ओलांडायची प्रयत्न करू नको म्हणावं बकुळेला, नाही तर तोंडावर पडेल ती. समजावून सांगा बकुळेला आणि तिच्या त्या मैत्रीण नंदाला. येतो. आणि ही भेट बकुळीसाठी नाही, तुमच्यासाठी आहे. आवडली की नाही हे पुढच्या वेळी नक्की सांग. येत. चंपाबाई, हा, दूध जमलंय का बघ ना बरोबर. अरे मंद आचेवर घोटवलेस ना. हो, केशराची गाडी भिजत ठेवली होती, ती पण लावली आहे, पण गोडीला बरोबर झाले का बघ ना. बघू दे. मस्त. आता एक काम कर, निखारे बाहेर काढ आणि वेलची पावडर घाल. हं? काय रे, घुटमळतोस का असा? चंपाबाई, कशाला का आपण त्या दिलीप शेठची एवढी सरबराई करतो? मला नाही आवडत तो. अरे वा,
बाबी हर्चेकराकडे तुझ्याबद्दल शब्द टाकणार होता तेव्हा बरा तुला आवडला होता तो. पण तेव्हा कुठे मला माहिती होतं की तो काय तो असा आहे म्हणून. असं म्हणजे कसा रे? आणि हे बघ वासू, ज्यात आपल्याला कळत नाही ना त्यात पडूच नाही माणसाने, आणि लांब जीप करून तर मुळीच बोलू नये. पण चंपाबाई, बकुळेला पण तिचं काय रे आता? बकुळेला पण खूप राग येत होता दिलीपचा. दिलीप काय रे? कोयसरच्या खोतांचा मुलगा येतो. सगळेजण त्यांना दिलीप शेठ म्हणतात. पण चंपाबाई, बकुळेची वकिली करायचं ठरवलंयस? तसं नाही का चंपाबाई? तुम्हाला दिसत नाहीये का तिची अवस्था? आणि हल्ली विठाबाई पण सारखी हरचिरीलाच असते. बकुळेला बघून काळीच विरघळेल अशी भीती वाटते का तिला? वासू, जेवढा खोलात जाशील ना तेवढा जास्त अडकशील. त्यापेक्षा त्या पाण्यात पायच न टाकलेलं बरं. कळतंय मी काय म्हणते ते? आणि काय वाईट करतोय आम्ही तिचं? तिच्या भविष्याची आम्हाला काळजी नाहीये असं म्हणायचंय का तुला? चंपाबाई, काय? आपण बकुळेचं लग्न ऋषिकांताशी. वासू, आता शब्द उच्चारलायस, यापुढे जर तो शब्द आला ना तर तसाच तुझ्या कानाखाली उमटेल, एवढं लक्षात ठेव. आणि ही गोष्ट बकुळेच्या ध्यानात आणून देण्याची जबाबदारी तुझीच आहे आता, कळलं? बकुळे, बकुळे ऐक ना. काय रे वासू? परवापासून ना पोईसरीची जत्रा सुरू होते आणि तिथे ना मोचे माडकरांची दशावतारी मंडळी येणार आहेत. आपण जाऊया बघायला? माझं काम करायचं तर राहूनच गेलं, निदान बघायला तरी जाऊया. अरे मग तू जा ना, तुला कोणी अडवलंय? म्हणजे मी एकटाच जाऊ? शहाणीच आहेस ग? वासू, अरे तुला एकट्यालाच जावं लागणार आहे. आई आणि मावशी मला पाठवणारच नाही, माहितीये ना तुला. ए, असं काय करते ग तू? बोल ना विठाबाईला, हट्टच धर. त्याचा काही उपयोग होणार नाही. अगं पण मी आहे ना सोबत. तू एकटीने कुठे जायचं नाही असं म्हणणं आहे त्यांचं. मी सोबत असताना काय हरकत आहे? तरी नाही पाठवणार त्या. पण का? मी पळून जाईन असं वाटत असेल त्यांना. काय? म्हणजे असं मला वाटतंय. बकुळे, तू खरंच पळून जाणार आहेस? नाही रे वासू, माहित नाही आमचं पुढे काय होणार, काहीच माहिती नाही. पण वासू, या जगात कुणीतरी अगदी आपलंय, आपल्यासाठीच आहे, ही भावनाच इतकी सुंदर आहे ना. हो, पण काय होतं ग मनात ते माणूस भेटल्यावर? ओळख पटते. आपल्या घरातलंच कोणीतरी खूप वर्षांनी भेटावं ना, तसं वाटतं. असं वाटतं की आपली ओळख आहेच. अनेक वर्ष, अनेक जन्म. मग झरा नदीला मिळतो आणि नदीच होऊन पुढे जातो, तसं होऊन जातो. अगदी एक होऊन जातो आपण. काही बोलावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही. सगळं काही आपोआप सहज घडत जात. धाग्यात धागा गुंतत जातो. वासू,
जीवाचा इतका एकपणा आल्यावर एकमेकांपासून दूर तरी कसं व्हायचं रे वासू? पण पण कोण दूर करते तुम्हाला? विठाबाई आणि चंपाबाई? हो, म्हणून चंपाबाई तुला आग्रह करते का मुंबईला येण्याचा? हो. पण का? आत्ता मला अर्थ कळला नंदाताईंनी सांगितल्याचा. भाविणीचं लग्न देवाशी लागतं. हो, पण असं कसं? देवाशी का लग्न लागतं? तो काय माणूस आहे का? मग आपण तरी कुठे माणूस आहोत? आपण माणूस असतो तर दगडाच्या देवाशी लग्न कर असं कुणी सांगितलं असतं आपल्याला? बकुळा, ते आपल्यालाच माणूस मानत नाहीत वासू. ते ते म्हणजे कोण? माहित नाही. देव ज्यांच्या ताब्यात आहेत ना ते. हे सगळं कळत नव्हतं ना तेव्हाचं जग खूप सुंदर होतं रे. पण आता भीती वाटते. खूप राग येतो आणि खूप भीती वाटते. काय होणार रे माझं वासू? यावेळी तुमचा मुक्काम बराच लांबला नाही? हो, लांबला खरा. विठेने आग्रह केला आणि काय? आणि माझाही गावातून पायच निघत नाहीये. शेवटी ओढ असतेच ना. बकुळेच्या आयुष्यात जे लिहिलेलं आहे ना ते कोणीच टाळू शकत नाही. ती एका भाविणीची मुलगी आहे हे सत्य तू सुद्धा पुसू शकत नाहीस.